80 वर्षाचे रामराव शेतकरी एकटेच घराबाहेर बसून फुटक्या ताटात जेवण करत होते। तेवढ्यात रामराव शेतकऱ्याचा लाडका नातू बाहेरून आला। त्याने पाहिले की आपले आजोबा एका फुटक्या ताटातून जेवत आहेत। तो घरात किचन मध्ये गेला। त्याने पाहिले की आपले आई वडील मात्र निवांत चांगल्या ताटामध्ये बसून वेगवेगळे पदार्थ खात आहेत। तो नातू आपल्या आई वडिलांना म्हणाला, तुम्ही मात्र चांगल्या ताटामधून जेवत आहात आणि माझ्या आजोबाला फुटकं ताट का दिलं आहे? त्यानंतर दोघेही आपल्या मुलाला म्हणाले, अरे बाळा, तुझ्या आजोबाचे खूप जास्त वय झाले आहे। त्यांना वेगवेगळे आजार झाले आहेत। ते आजार आपल्याला होऊ नयेत म्हणूनच त्यांना वेगळा फुटका ताट दिला आहे। तो मुलगा काहीही न बोलता चुपचाप जेवू लागला। काही वर्षानंतर त्या म्हाताऱ्या माणसाचे एका आजारपणामुळे मृत्यू झाला। त्यानंतर त्या आई वडिलांनी ते ताट झोपडीच्या बाहेर फेकून दिले। मुलगा पळतच घराबाहेर गेला आणि ते ताट घेऊन परत घरामध्ये आला। त्यानंतर त्याचे वडील त्याला म्हणाले, अरे बाळा, तुझे आजोबा या जगामध्ये नाहीत। या ताटाची आता काहीही गरज नाही। हे ताट तू बाहेर फेकून दे। लहान मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, ज्यावेळी माझे लग्न होईल आणि तुम्ही म्हातारे व्हाल त्यावेळी तुम्हाला याच ताटातून जेवण करायला देईल। आता नवरा बायकोची नजर मात्र शरमेने खाली झुकली होती। कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।